Good morning, children. Today we are going to learn a beautiful poem, The Man Who Thinks He Can. It is composed by Walter de Winter. Study tour second, page number 42, 2.5. In this poem, poet gives us a very important message for our bright future. Poet tells us that whatever we want to do in our life, we must have confidence. We should not hesitate to do anything what we face. So, at first, I would like to sing this poem with proper rhythm. You please listen carefully and then I will explain the meaning of each and every sentence. Okay? Let us enjoy this poem. If you think you are beaten, you are. If you think you dare not, you do. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you're lost. For out of the world we find success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You got to think high to rise. You got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man, but sooner or later the man who wins is the man who thinks he can. Is the man who thinks he can. Is the man who thinks he can. My friends, now listen the meaning of this poem. If you think you are beaten, you are. If you are thinking that someone is beating you, someone will beat you, then you are beaten. If you think you dare not, if you think you have no daring to do anything, you will not have daring in future. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. If you want to win in race, but you think you can't do anything, then it is definitely clear that you will not win the race. Means जर तुम्ही असा विचार केला मला कोणीतरी मारेल, तर निश्चित समजा तुम्ही मार खाल्लाच. इफ यू थिंक यू डेअर नॉट, जर तुम्ही असा विचार केला की मी असं धाडस करूच शकत नाही, तुम्ही धाडस करणारच नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, तुम्हाला जिंकायला आवडतं परंतु जर तुम्ही विचार केला की मी हे करूच शकत नाही, तर निश्चितच तुम्ही त्या शर्यतीमध्ये जिंकूच शकणार नाही. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही हरून जाल, तुम्ही हरलेच समजा. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, कारण जगाचा हा इतिहास आहे. सक्सेस बिगिन्स विथ ए फेलोज विल. ज्याच्या मनामध्ये इच्छा असेल त्याच्याकडेच यश धावून येतं. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. कारण यश हे आपल्या मनावर अवलंबून असतं. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, यू आर. जर तुम्हाला असं वाटलं की इतर माझ्यापेक्षा चांगलं काम करतात, मला तर येतच नाही, तर तुम्ही आपोआप इतरांपेक्षा दूर लोटले जाल. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल,
जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तुमचे विचार उच्च ठेवावे लागतील. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल खात्री असावी लागेल. तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःबद्दल आत्मविश्वास असावा लागेल. बिफोर यू कॅन एव्हर विन ए प्राईज. कोणतंही बक्षीस तुम्हाला जिंकायचं असेल तर आधी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा, तुमच्यामध्ये खात्री असायला पाहिजे ते जिंकण्याची. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. जीवन हे एक रणांगण आहे. जीवनाचं युद्ध नेहमीच एखाद्या धिप्पाड, धष्टपुष्ट किंवा जलद गतीने, वेगवान गतीने धावणाऱ्या माणसाकडे यश धावून जात नाही. जीवनातील यश हे नेहमीच उशिरा असो की लवकर असो, ते फक्त त्याच माणसाकडे जातं, त्याच माणसाला यश प्राप्त होतं की जो मनुष्य विचार करतो की नाही मी जिंकणारच, नाही मी जिंकणारच, हा आत्मविश्वास ज्याच्यामध्ये आहे तोच मनुष्य जीवनात यशस्वी होतो आणि तोच यश खेचून आणतो. ओके, नाउ we can see some difficult words. Will, W-I-L-L. Will means here the power of a person's mind. State of mind means the way someone thinks, feels, etc. at that time. State of mind मनाची अवस्था, मनाची स्थिती. Will, W-I-L-L, will म्हणजे इच्छा. Outclassed. Outclassed means a person is outclassed when others are better than him or do better than him. जेव्हा इतर लोक आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं करतायत त्यावेळेला आपण आपल्यामध्ये असलेल्या न्यूनगंडामुळे आपोआप त्यांच्यामधून बाहेर फेकल्या जातो. त्याला म्हणतात आउटक्लास्ड. थिंक हाय, थिंक ऑफ गोईंग अप, डुईंग बेटर. चांगले विचार करण्याची आपली क्षमता म्हणजे चांगले विचार करण्याची समज, त्याला म्हणतात थिंक हाय. नाउ माय फ्रेंड्स, आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर दिस पोएम व्हेरी सिम्पली and I also think here you might have understood the meaning of this poem very well. Thank you.